नमस्कार. नमस्ते. नमस्ते. मी हरिश्चंद्र देहुगावकर. दैनिक राज्य लोकतंत्राच्या राजकारणाचे शुद्धीकरण या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण जी राजकीय खलबत्त आज तयार झालेली आहे किंवा जे वातावरण राजकीयदृष्ट्या गढूळ झालेलं आहे, ही सर्व मतं जनतेला उपयोगी पडतील अशा आशयाचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकारणाच्या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुण्यामध्ये हा कार्यक्रम याला मिळणारा प्रतिसाद पाहता राजकीय पुढाऱ्यांची मतं, समाजसेवकांची मतं ही सर्व जनता ऐकते, त्याच्यावरती मत व्यक्त करते आणि आपलं मत हे कोणाला असावं, कोणत्या राजकीय पुढाऱ्याला असावं, राजकारण ही कशा प्रकारची सेवा आहे, अशा आशयाचा कार्यक्रम आपण आज घेऊन आलो आहोत. आज आपण आहोत प्रभाग 16 मध्ये. हा जो परिसर आहे पुण्यातला अतिशय महत्वाचा, पुण्याचा आत्मा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर या प्रभागाचं नेतृत्व करणारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. जाणून घेऊयात त्यांची मतं. नमस्ते सर. नमस्ते. आज महाराष्ट्रामध्ये जी काही खलबत्त सुरू आहे, राजकीय वातावरण भ्रष्टाचाराने कुठंतरी बरबटलेलं दिसून येतं. आपल्या प्रभागामध्ये आपण नेतृत्व करू इच्छिता, तर कशा प्रकारच्या नेतृत्वाची प्रभागाला, जनतेला, एकूण देशाला गरज आहे, काय सांगाल आपण याविषयी? सगळ्यात महत्त्वाचं, मी शिवसेनेच्या माध्यमातून हडपसर पंचक्रोशीमध्ये पुणे जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो. शासन नियुक्त नगरसेवक 34 गाव. मी उल्हास तुपे. तर आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी आम्हाला राजकारणात गेल्यानंतर एक सर्व आमच्या शिवसैनिकांना सांगितलं आहे, कुठलंही काम करायचं तर ते प्रामाणिकपणे करायचं आणि प्रामाणिकपणे ते काम मार्गी लावायचं. कारण काय होतं, प्रामाणिकपणे काम करताना पॉझिटिव्ह माणसाला जी ऊर्जा भेटते, त्या ऊर्जेतनं ते काम माणूस सक्सेस करू शकतो. आणि राजकारणाची पातळी आता तशी एकदमच खालवलेली आहे. कारण आत्ता प्रभाग क्रमांक 16 मध्ये नेत्यांकडे अक्षरशः कार्यकर्ते नाही. कारण काय होतं, दरवेळेस जे नवीन नवीन कार्यकर्ते येतात त्यांना फक्त वापरलं जातं. त्या मुलांना काही पैशाची लोभन देऊन व्यसनाच्या आहारी हे करून आपल्या स्वतःचा फायदा करण्यासाठी लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम हे काही राजकीय लोक करत असतात. आणि जनतेच्या कुठल्याही प्रकारचं काही कुणाला घेणं नाही. रोडला खड्डे असतील, ड्रेनेज लाईन फुटलेली असेल, हे गुंडगिरी असेल, मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 16 वरती कोयता गँग असेल, हे गर्दुले असतील, गुंड असतील, लोक छोटी छोटी ही जी शाळेची विद्यार्थी आहेत, आज ते केमिकल पान जे विकतात, प्रत्येक भागामध्ये ज्या पाण्याच्या टपऱ्या झाल्यात, तर ही बारकी मुलं त्याच्यामुळे वायाला गेलेत. हे व्यसन केल्यानंतर मग कुणाच्या गाड्या फोड, कुणाच्या दुकानावरती हल्ला कर. तर ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, ह्या सर्वांनी फक्त तुमचं काम एवढंच नाही की ड्रेनेज लाईन, लाईट, स्ट्रीट लाईट, रस्ते हे न करता, हे तर होणारच आहे काम तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून, पण सामान्य माणूस, सामान्य मतदार भीतीच्या छायेखाली जगतोय. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आज जर त्यांची मुलगी कॉलेजला गेली तर मुलगी घरी असतोवर नातेवाईक असेल, त्यांचे पालक असतील, हे भीतीच्या छायेखाली जीवन जगतात. तर ह्याच्यासाठी प्रत्येक जे लोकप्रतिनिधी आहेत ह्यांनी सक्षम भूमिका घेऊन थोडंसं परखडबी वागणं गरजेचं आहे. तुम्ही CP साहेबांकडे जावा, तिथं सांगा की हडपसरमध्ये असे 2 नंबर व्यवसाय चालले आहेत, गांजा विकतात, ड्रग्ज विकतात. तर ह्याच्यावरती कुणाचंही काही लक्ष नाही. फक्त आम्हाला मतदान करा ह्याच्यासाठी तुम्ही फार 10-10 वेळा त्या नागरिकांच्या घरी जाऊन बसता. तर न काम करता फक्त जाहिरातबाजी करायचं काम प्रभाग 16 मध्ये चाललेलं आहे. मला नाव नाही घ्यायचं, कुणाला दुखवायचं नाही, पण ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. नागरिकांना ह्या राजकीय लोकांचा आधार वाटला पाहिजे, भीती नाही. पण नागरिकांना आता राजकीय लोकांचीच भीती वाटायला लागली. कारण हे काय करतात, सांगतात काम करू. आता इलेक्शन
थोड्या दिवसावर आले तोंडावर, त्याच्यानंतर तुम्हाला सगळी कामं सुचायला लागली. ह्याच्या आधी कुठं गायब झाले होते. आता काही जणांनी दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवला, तर तो दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवण्याला आमचा विरोध नाहीये, पण 4 वर्ष बी दिवाळी होती याच्या आधी, मग तेव्हा का नाही ठेवला? लोकांना दिशाभूल करायचं काम ह्या नेत्यांनी केलं नाही पाहिजे. आणि जाहिरात कोण जास्त करतं? जी वस्तू खपली जात नाही टी व्हीला तिची जाहिरात असते. तर आपले जे नागरिक आहेत भागातले, त्यांना आपल्या नेत्यांचा आधार वाटला पाहिजे, भीती नाही. आणि चांगल्या प्रकारे राजकारण करा. कुणाच्या मुलांना वेठीस धरून दारू पाजून असं करून राजकारण करू नका, कारण लोकांची कुटुंब उद्ध्वस्त होतात. आपण आत्ताच म्हणालात की चांगल्या प्रकारचं राजकारण झालं पाहिजे. आपण एक आपल्या स्पीचमधनं उल्लेख केला की कोयता गँग आणि ही जी लहान मुलं, जे काही पानाचं तुम्ही बिभत्स स्वरूप सांगितलं. आता ह्या मुलांना आज शिक्षण मिळालं पाहिजे आणि ती मुलं त्या गुन्हेगारीपासून अलिप्त झाली पाहिजे. आपण निवडून आल्यानंतर, जनतेने आपल्याला कौल दिल्यानंतर ह्या समस्येवर आपण कसा तोडगा काढणार आहात आपल्या प्रभागामधून? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ज्या पानटपऱ्या आहेत, 2 नंबरचे जे गांजा विक्रेते आहेत, अनेक गरदुले, ते टर्मिनलचे इंजेक्शन असन, अक्षरशः मुलीही त्याच्यामध्ये अडकलेल्या आहेत. कॉलेजचे बारकी मुलं असन, मुले असल. तर ह्याच्यावरती प्रत्येक जे लोकप्रतिनिधी आहे प्रभाग क्रमांक 16 मधले, त्यांनी एकत्र येऊन CP साहेबांकडे जाऊन बसले आणि ह्याच्यावरती तुम्ही आंदोलनं केली तर ही बाब 100% बंद होईल. महाराष्ट्रामध्ये एकूण राजकीय खलबत्त, भ्रष्टाचार, गुन्हेगारी असे प्रश्न या प्रभागामध्ये पण सुद्धा निर्माण झालेले. तर उद्या जनतेने कौल दिल्यानंतर या समस्येवर ह्या प्रभागामधून तुम्ही काय अशा उपाययोजना कराल का जेणेकरून ही समस्या समूळ नायनाट होऊन जाईल तिचा? प्रथम आमचा अजेंडाच आहे तालमीचा की जे सामान्य नागरिक आहे त्यांना आपला आधार वाटला पाहिजे, भीती नाही. कारण आत्ता आम्ही सामाजिक काम करत असताना म्हणजे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असेल तर नागरिक स्वतःला असुरक्षित मानतात. पण माझं सांगण्याचं एक उद्दिष्ट की तुमच्याकडे एखाद्यावरती संकट आलं, ते संकट 100% आणि तिथं 4 लोक गेली तर ती संकटाची तीव्रता 100वर राहील. पण आपण जर आमच्या तालमीच्या माध्यमातून आम्ही एक 101 मुलांचा असा चांगला ग्रुप केला आहे की कुणाला अडचण आली तर तिथं आपण उभं राहायचं. आता एखाद्याला जर संकटाची तीव्रता 100 आहे आणि तिथं जर आपली 100-200 मुलं जाऊन त्या माणसाला जर ते संकट सोडवायचा प्रयत्न केला तर ते संकटाची तीव्रता 0 येते. कारण इथं कसं आहे, सगळ्या संख्येचा खेळ आहे. तुम्ही समोरच्याला आधार द्यायचा म्हटलं तर तिथं तुमच्या मागे संख्या नसेल तर तुमच्यावर अन्याय होणार. तुम्ही आवाज उठवला नाही, तुमच्यावर अन्याय होणार. तर आपण प्रत्येक भागामध्ये जाईन, प्रत्येक सोसायटीमध्ये जातो आम्ही, तिथं महिला संरक्षण दल, जेणेकरून कुणाच्या आया बहिणींना कोण जर छेडाछेड करत असेल आणि ते कुटुंब जर एकटा असेल तर त्याच्यावर 100% अन्याय होणार. पण आपण सर्वांनी एकत्र येऊन ताकद दिली तर तो अन्याय कुणावर होऊ शकत नाही. त्या माध्यमातून आम्ही तालमीच्या माध्यमातून गेले 25-30 वर्ष झाली ही कामं करत आहे. कुणाला काय प्रॉब्लेम आला तिथं लगेच गेल्यानंतर त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर त्या माध्यमातून आम्ही तसे कामं करत असतो. आणि जनतेने मला निवडून दिल्यानंतर आमचं हडपसरच्या बाबतीत शिवसेनेचं व्हिजन, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हडपसरला आहे ट्रॅफिकचा. तर 2005 साली मी सकाळ पेपरला एक बातमी दिली होती की जे ब्रिज बांधायच्या आधी तुम्ही हडपसरला पर्यायी रस्ते बनवणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते पर्यायी रस्ते बनवण्यासाठी नवीन कॅनल, जुना कॅनल खडकवासला ते फुरसुंगी डांबरीकरण करून त्याच्यावरून रस्ता करा असं सांगितलं होतं की जेणेकरून जे ट्रॅफिक आहे 3 व्हीलर, 2 व्हीलर, 4 व्हीलर तिकडून गेल्या असत्या तर ही आज हडपसरची जी बेकार परिस्थिती आहे ट्रॅफिकची ती उद्भवली नसती. आणि दुसरी गोष्ट, हडपसर पंचक्रोशीमध्ये पार्किंगची जागाच नाही कुठं पार्किंगला. तर आम्ही त्याच्यासाठी हडपसर भाजी मंडई, बहुमजली 2 व्हीलर, 4 व्हीलर पार्किंग आणि खाली डिजिटल मंडई करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते तेव्हा पत्र दिलेलं आहे. आणि हडपसरमध्ये 70% जनता गरीब आहे. सगळ्यात महत्त्वाचा
हॉस्पिटल ससूनसारखं 500 बेडचं सुसुविधा उपयुक्त हॉस्पिटल होणं गरजेचं आहे. कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नागरिकांना गेल्यानंतर 5-5, 10-10, 20-20 लाख रुपये बिल भरणं परवडत नाही. गरीब माणसाने मरायचं का? मग कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू झाले, बेड भेटला नाही, ऑक्सिजन भेटले नाही. त्याच्यामुळं तर हडपसरला जर 500 बेडचं सुसुविधा उपयुक्त हॉस्पिटल असेल तर नागरिकांचा, गरिबांना आधार भेटेल. प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री यांना मी त्या दिवशीच याबद्दल पत्र दिलंय की हे जर उशीर होत असेल ह्या हॉस्पिटल करायला तर अण्णासाहेब मगर हॉस्पिटल आहे तिथं 200 बेडचं तरी तात्पुरतं चालू करा, जेणेकरून हडपसरच्या जनतेला दिलासा भेटेल. आपण मगाशी इथं स्थानिक जी काही गुन्हेगारी आहे, जे विद्यार्थी आहेत, त्यांनी शाळेत जाण्याऐवजी ते भलत्याच मार्गाकडे जाताना आता हे हडपसरमध्ये दिसून येते. त्याच्यातूनच काय होतं, एक शिक्षणाचा त्यांच्या बाजूने जो काही संस्कार व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे, तो होत नाही. तर शिक्षणाच्या बाजूने आपल्या प्रभागामध्ये असं कोणतं काम केलं तर जेणेकरून हा सर्व जो काही बालवर्ग जो आहे, असं म्हटलं जातं की आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक, हे सूत्र या प्रभागामध्ये लागू पडेल. काय सांगाल याविषयी? तर सर्वात महत्त्वाचं कसं आहे, आज हडपसरमध्ये भरपूर कॉलेज आहेत. त्या कॉलेजमध्ये पालकांनी आपली मुलांचे मित्र कोण आहेत, आपला मुलगा काय करतो, हे पालकांची बी जबाबदारी आहे. निश्चित शिक्षकांवरती जबाबदारी झटकून चालणार नाही. शिक्षक काय वर्गात आल्यानंतर मुलांवरती लक्ष देतील, पण शाळेच्या बाहेर आल्यानंतर मुलं काय कुठल्या टपरी जाऊन केमिकल पान खातात, कोण गांजा ओढतंय, कोण दारू पितंय, ह्याच्यावरती लक्ष देणं तर पालकांनी वारंवार शाळेत जाऊन, कॉलेजला जाऊन विद्यार्थ्यांवरती लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या मुलांचे मित्र काय कॅटेगरीचे, ते काय करतात, तर ह्या गोष्टी जर झाल्या तर बऱ्यापैकी छोटी जी मुलं आहेत व्यसनाच्या आहारी फसलेत, ती व्यसनात फसणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या तरुण पिढीला माझे एक हात जोडून नम्र विनंती की तुम्हाला व्यसनच लावायचं तर व्यायामाचं व्यसन लावा, चांगल्या गोष्टींचं व्यसन लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला एक व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर नसल्यामुळे ही मुलं वायात व्हायला लागलेत. कारण पालकांनी जर एखाद्या मुलाला 20 लाख रुपये दिले, हे व्यवसाय कर, तर त्याला त्यातला आयडिया नसल्यामुळे ते लॉसमध्येच व्यवसाय घालणार. तर त्याच्याकरता व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर. आणि आम्ही आता तालमीच्या माध्यमातून काय केलं, हडपसर पंचक्रोशीमध्ये 2,000 ते 2,500 मोठ्या सोसायटी आहेत. तर त्या व्यावसायिक आयडिया आल्यानंतर त्या मुलाला एखादा बारकट टेम्पो घेऊन दिला, प्रत्येक सोसायटीमध्ये बाबा 1 तासात 1000 रुपये कसे मिळतील, भाजीचा व्यवसाय, तर ते क्वालिटी त्याच्यात द्यायला कॉम्प्रोमाइज करायची नाही. तर तरुण मुलं अशी कितीतरी 2,500-3,000 हजार मुलं त्या सोसायट्यांमध्ये काम करू शकतील. परत आपल्या हडपसर पंचक्रोशीमध्ये कितीतरी बांधकामं चालू आहेत. तर त्या बांधकामं चालू आहेत ना तिथं, त्या बांधकामाच्या इथं बाबा एक तरुण मुलांची टीम आहे, बाबा तुम्ही जा, फिरा वही घेऊन, तुम्हाला खडी लागते, वाळू लागते, सिमेंट लागते. जे मोठे डीलर आहेत त्यांना सांगून आम्ही 4 पैसे त्या मुलांना कसे भेटतील त्याच्यावरती आम्हाला काम करणं आवडतं. जी तरुण मुलं आत्ता वायपटका झालेत की त्यांना रोजगार नाही आहे काय, आणि चौकस बुद्धी जर ठेवली तर 100% मार्केटमध्ये खूप रोजगार आहे, पैसे कमवायची साधनं आहेत. पण ती तरुण मुलं त्याच्यात पडत नसल्यामुळे ती, थोडक्यात म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ह्या तरुण पिढीला कुठंतरी छोटे छोटे व्यवसाय सुरू करून दिले पाहिजे आणि त्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर घेऊन त्यांना जर त्या शिबिरात माहिती दिली 4 पैसे कसे कमवायचे, तर तो मुलगा एकदा पैसे कमवले तर तो गुंडगिरी, गर्दुले, कोयता गँग असल्या नादी लागणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, आपण पैसे कशासाठी बँकेत डिपॉझिट करतो की पुढच्या पिढीला उपयोगी येईल. तसंच जर आपण तालमीत गेलं, जिमला गेलं, व्यायाम केला, ती तब्येत आपली आत्ता डिपॉझिट आहे, उद्या आपल्या शरीराला काय आजार होऊ शकत नाही. तर व्यायाम बी करणं गरजेचं आहे. व्यायाम केल्यानंतर कुठली भीती राहत नाही, आणि मग ती भीती नाही, आपल्याला स्वतःच्या अंगात ताकद असेल तर आपण चुकीच्या गोष्टी होणार ते थांबवणार. आणि आत्ता प्रॉब्लेम काय झाला आहे सगळ्यात महत्त्वाचा हडपसर पंचक्रोशीमध्ये, की आपण एकत्र जेवतोय, एकत्र बसतोय, उठतोय, पण तुमचं काय झालं तर माझी टेंडन्सी काय असते, जाऊ द्या आपण ह्यांच्यामध्ये पडायला नको.
मग त्याच्यामुळं काय आलं, हे गुंड लोकांची डेअरिंग वाढली. बाबा हे एकत्र आहे, जेवलेत एकत्र उठलेत, आणि तुमचं काय झालं, तुमच्याशी वाद घातले तर आम्ही मध्ये येत नाही. तर नागरिकांना माझं आव्हान आहे, हे लोक किती आहेत, 100 नाही तर 200, आपण किती आहेत, लाखांनी. तर संघटित राहा. संघटित राहिल्यानंतर कोण आपल्या नादी लागू शकत नाही. संघटनेमध्ये ताकद असते. आपण आता संघटन कौशल्याबद्दल बोललात, म्हणजे तालमीच्या माध्यमातून अशा लोकांना किंवा अशा नागरिकांना, मुलांना संघटित केलं पाहिजे. ठीक आहे, संघटित केल्यानंतर ह्याला शासन काय पाठबळ देऊ शकतं, किंवा तुम्ही एक राजकीय नेता आहोत, उद्या जनतेने कौल दिल्यानंतर ह्या समस्येवरती कशा प्रकारे अजून तोडगा काढू शकता का, जेणेकरून हे संघटन उद्या देशाच्या कामी येईल? मी प्रथम जिल्हा प्रमुख झाल्यानंतर मी 15 मुलं महानगरपालिकेत कामाला लावली. त्याच्यानंतर लिप्टन कंपनीत मी 70 मुलं कामाला लावली. सिरममध्ये 8-10 मुलं कामाला लावली. कारण मला त्या राजकारणापेक्षा समाजकारण जास्त आवडतं. कारण आमच्या शिवसेनेचं ते वाक्यच आहे की 20% राजकारण, 80% समाजकारण. पण आम्ही सांगतो 0% राजकारण, 100% समाजकारण. आम्ही आत्ता आपल्या हडपसर पंचक्रोशीमध्ये जी तरुण मुलं आहे ती वायाला नाही गेली पाहिजे, ह्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक नेत्यांना म्हणजे हात जोडून विनंती आहे की लोकांची मुलं आपल्या राजकारणासाठी, फक्त 1 महिन्याच्या इलेक्शनसाठी लोकांची घरं बर्बाद होतात. मुलांनी बी कोण राजकीय लोक समोरासमोर आहेत त्यांच्यासाठी कुणासंग ही भांडणं करायची गरज नाही. कारण आम्ही नंतर एकत्र येणार. तुमची दुश्मनी होते, त्याच्याहून कितीतरी खून झालेत, कितीतरी वार झालेत कितीतरी जणांवरती. तर तरुण मुलांना थोडंसं राजकारणाबद्दल कळलं पाहिजे. आपण आता बोललात की म्हणजे तुम्ही सर्व राजकीय पुढारी नंतर एकत्रित येता 100%. आणि वैर हे सर्वसामान्यांमध्ये तयार होतं आणि त्याच्यातून खून होतात किंवा अजून काही गुन्हे निर्माण होतात. तर ह्या समस्येवरती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण एका पक्षात असतो. आज समजा तुम्ही म्हणण्यापेक्षा दुसरा एखादी व्यक्ती, एक्स व्यक्ती एका पक्षात असते. उद्या मतदार राजा उठल्यानंतर तो बघतो आपला नेता दुसऱ्या पक्षामध्ये गेला. मग ही जी काही कोलांटी उडी मारण्याचा प्रकार जो आहे, ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये जाणं, पक्षांतर बंदी कायदा झाला यावरती 1985ला स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला. मग या कायद्याला कुठंतरी एक पाठबळ मिळावं किंवा हे कुठंतरी थांबावं, प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहावं, असं नाही वाटत का? आता मेन प्रॉब्लेम काय झाला आहे, कार्यकर्त्यांचा प्रत्येक राजकीय माणूस काहीतरी स्वार्थासाठी जवळ घेऊन फायदा करतात फक्त. आणि ते बिचारे कार्यकर्ते नोकरीच्या आशेने असेल, 4 पैसे भेटेल ह्या आशेने असतील, ह्यांचा फक्त वापर केला जातो. आणि नंतर ह्यांना काही दिवसांनी कळलं ना की आपला वापर झाला आहे, तर नंतर तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कारण चुकीचा माणूस आपण निवडून दिलेला असतो, त्याने आपला वापर केलेला असतो. पण आम्ही बी त्याच्या ह्यातनं गेलो आहे. काही मोठ्या लोकांनी, नेत्यांनी आमचा वापर केला, पण त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की ही जी नवीन पिढी आहे ही कुठल्या राजकीय माणसांनी त्यांचा वापर केला नाही पाहिजे, ती गुन्हेगारीत गेली नाही पाहिजे, व्यसनाच्या आहारी बसली नाही पाहिजे. कारण एक मुलगा जर घरामध्ये दारू पिणारा असेल तर अख्खी फॅमिली डिस्टर्ब होते. मग त्याच्यानंतर कोण राजकीय लोक मध्ये येत नाही, कोण येत नाही. उद्या जर काही त्यांनी गुन्हेगारीत पाऊल टाकलं, आतमध्ये जेलला गेले, तर आई वडिलांशिवाय कुणीही त्यांना सोडवा येत नाही. तुमचा नेता बी कुठं नसतो, नेता फोन बंद असतो. नेता सांगणार की बाबा मी बाहेर आहे, इकडे आहे, तिकडे आहे. तर तरुण वर्गाने बी आई वडिलांची, देशाची सेवा केली पाहिजे. आणि ह्या राजकारणात पडा, पण किती आपण त्याच्यात अडकलो नाही पाहिजे. कुठं जरा चौकस बुद्धी राहून राजकारणात पडलं पाहिजे की कुठला नेता आपल्याला वापरतोय, कुठला नेता आपलं चांगलं करतोय. चांगलं करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. एक चांगलं मत आपण ह्या राजकारणाच्या शुद्धीकरणाच्या माध्यमातून दिलेलं आहे, जे जनतेला उपयोगी पडेल. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतो की आपल्या प्रभागामधून हे मतदानामध्ये म्हणजे मतदार राजा जागा होण्यासाठी 100% मतदान झालं पाहिजे या प्रभागामधून, किंवा जो मतदार आहे त्याने योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. अशा प्रकारची जनजागृती आपल्या मतदारसंघातून किंवा आपल्या प्रभागातून आपण कशा प्रकारे करणार आहात? सगळ्यात महत्त्वाचं, आता प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहेत कोण
लोकप्रतिनिधी काम करतात, कोण करत नाही, कोण आपण बोलवल्यानंतर लगेच हाकेला ओ देतात. तर नागरिकांना म्हणजे सांगण्या इतपत मी मोठा नाही आहे, मी आपला कार्यकर्ताच आहे. तर नागरिकांना फक्त हात जोडून एक विनंती आहे की आत्ता जर तुम्ही चुकीचा कोण लोकप्रतिनिधी निवडून दिला तर 5 वर्ष परत आपल्याला या हयातच गोष्टी भोगावं लागतील. आणि 500 रुपयामध्ये आपल्याला 1500 रुपयामध्ये हे लोक विकत घेतात आणि नंतर आपल्याला 4-5 वर्ष आपल्याला हे पिडतात. मग तुम्हाला जायला लागेल त्यांच्या इथं, नळाला पाणी नाही, रोड नीट नाही, लाईट गेली. या असल्या फालतू गोष्टी महानगरपालिका 1972 साली स्थापन झाली. म्हणजे हे लोकांना फक्त ह्या 3 गोष्टीवरतीच खेळवतात. मग ह्या गोष्टी न व्हायच्या असेल तर तुम्ही, मी सांगत नाही आमच्या शिवसेनेचे सगळे उमेदवार निवडून द्या, तुम्ही चांगले जे काम करणारे कुठल्याही पक्षाचे उमेदवार असू द्या. मग एवढं परखड मत कोण मांडत नाही. चांगले काम करणारे उमेदवार जर निवडून दिले तर हडपसरमधील ही गुंडगिर्दी असेल, गर्दुली असतील, परत ज्या हडपसरमधल्या नागरिकांच्या रोडच्या ह्याच्या त्याच्या समस्या आहेत. आज कितीतरी नागरिक चुकीचे ब्रिज बनवल्यामुळं रोज मृत्युमुखी पडतात. काही गोष्टी हडपसरमध्ये होणं गरजेचं होतं, ते झाल्या नाही. हडपसरमध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो 100 एकर जागा एका जागे आहे, ती महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. तर त्या जागेमध्ये आमचं पुढचं विजन निवडून आल्यानंतर त्या जागेमध्ये 5 एकर हायकोर्टाला, 5 एकर पोलीस मुख्यालयाला, 5 एकर तुमचं एखादं क्रिकेटचं ग्राउंड, 5 एकर एखादं ससूनसारखं सुसुविधायुक्त मोठं हॉस्पिटल, या अशा भरपूर आमच्याकडे आयडिया आहेत. आपण अशा भरपूर आयडिया ह्या मतदारसंघामध्ये राबवू इच्छिता, प्रभागामध्ये करू इच्छिता. परंतु हा मतदार जर प्रशिक्षित झाला नाही आणि यांना जर कळलं नाही आपला उमेदवार, तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी हा उपप्रश्न आहे. त्याच्यातला प्रशिक्षणासाठी आपण विशेष काय करणार आहात, जेणेकरून त्याला कळेल का हा उमेदवार योग्य आहे आणि त्या मतदाराला कळेल की यालाच आपण मतदान केलं पाहिजे. अशा बाजूने आपली काय योजना आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, मतदारांना इलेक्शनच्या आधी 1 महिना जे न काम करणारे लोकप्रतिनिधी ॲक्टिव्ह होतात आणि नागरिकांची दिशाभूल करतात की आम्ही हे काम केलं, बॅनरबाजी करतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, चांगला काम करणारा जो खरं काम करणारा माणूस आहे तो यांच्या धनशक्तीपुढे मागे पडतो. तर नागरिकांना बी आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून असन, तुमच्या पॅम्पलेटच्या माध्यमातून असन, नागरिकांपर्यंत सामान्य माणूस तर तेवढंच करू शकतो, त्याच्यावरती काय करू शकत नाही. तर नागरिकांना आत्ता थोडंसं कळायला लागलंय की बाबा काम कोण करतंय, काम कोण करत नाही, दिशाभूल कोण करतंय. कारण आत्ता हडपसरमधली परिस्थिती एवढी भयान आहे. रोज कितीतरी लोक या रस्त्याला खड्डे, ड्रेनेज लाईनचे चेंबर फुटल्यामुळं मृत्युमुखी पडतात, अपंग होतात. साधा एक जर घरातला माणूस पडला आणि त्याचा पाय तुटला तर ह्या मोठ्या हॉस्पिटलला त्या बिचाऱ्याकडे 5-6 लाख रुपये नसतात. म्हणजे मी मनापासून सांगतो, मला काही कुठलं राजकारण करायचं नाही. मला फक्त हडपसर कसं सुधरेल आणि हडपसरमधील नागरिकांचे जीव कसे वाचतील ह्याच्यावर मी जास्त भर. स्वप्नातील हडपसर हे निश्चितच भविष्यामध्ये उज्ज्वल आणि चांगलं स्वप्न घेऊन आपण रंगावणार आहात. ते स्वप्न राजकीय बाजूने तुम्ही लोकांनी कौल दिल्यानंतर तुम्ही ते पूर्ण कराल या बाजूने तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी दैनिक राज्य लोकतंत्रला राजकारणाचे शुद्धीकरण या माध्यमातून या कार्यक्रमामार्फत ह्या जनतेला अनमोल संदेश आपण दिला, त्याबद्दल आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.